वासी सेक्टर 26-28 कोपरी गांव कोपर खैरने सेक्टर 11 के नागरिक लगातार स्वच्छ हवा मेरा अधिकार है की मांग को लेकर वासी सेक्टर 26 के चिंतामणि चौक पर नागरिकों ने मोर्चा निकाला। इस मौके पर नागरिकों ने दिन ब दिन बढ़ते प्रदूषण और प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाए जाने के विरोध में आंदोलन किया। नागरिकों ने प्रशासन और सरकार के सामने अपनी मांगे रखी है। इस समस्या को लेकर नवी मुंबई विकास अधिष्ठान के अध्यक्ष संकेत डोके ने कहा कि अगर जल्द से जल्द इस समस्या का समाधान नहीं किया गया तो वो नागरिकों के साथ बड़ी संख्या में सरकार और प्रशासन के खिलाफ महामोर्चा निकालेंगे। साथ ही जहां नवी मुंबई नगर निगम स्वच्छता सर्वेक्षण में देश में तीसरी रैंक पाने के लिए अपनी पीठ थपथपा रही है, वहीं नागरिकों ने सवाल उठाया है कि शहर के नागरिक जिस प्रदूषित हवा का सामना कर रहे हैं उसके बारे में चुप क्यों है। साथ ही नागरिकों ने इस बात पर भी संदेह जताया कि प्रदूषण जैसे गंभीर मुद्दे पर एनएमसी ध्यान क्यों नहीं दे रही है। अगर आने वाले समय में नवी मुंबई एमआईडीसी में रासायनिक कंपनियों से निकलने वाली रासायनिक गैस को नहीं रोका गया तो समय मिलने पर वे रासायनिक कंपनियों के बाहर विरोध प्रदर्शन करने का इशारा दिया है। आज स्वच्छ हवा माझा अधिकार या मोहिमेअंतर्गत 5वा दिवस आहे, म्हणजे 5वा हप्ता म्हणू शकतो की आम्ही सेक्टर 26 कोपरी सेक्टर 28 कोपरखेरणे सेक्टर 11 परिसरातील नागरिक सेक्टर 26 चिंतामणी चौक येथे प्रदूषण विरोधामध्ये बसलेलो आहोत। आमचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या नवी मुंबईतील जी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ती कुठंतरी आता थांबली पाहिजे आणि ते प्रदूषण कमी झालं पाहिजे। आज याच्यामुळे जे शारीरिक त्रास लोकांना भोगावे लागतात ते त्यांनी का भोगावेत हा आमचा प्रथम प्रश्न आहे। आणि जी महानगरपालिका जी 3रा क्रमांक मिळाला म्हणून मिरवते संपूर्ण भारतामध्ये की आम्हाला स्वच्छतेमध्ये 3रा क्रमांक मिळवला आहे, त्यांची जबाबदारी नाही का त्यात नवी मुंबईतील नागरिकांना स्वच्छ हवा देखील दिली पाहिजे। आज ज्या महानगरपालिकेमध्ये पर्यावरण विभाग आज कुठे जाऊन या लोकांनी निर्माण केलेला आहे काही महिन्यापूर्वी, याच्या अगोदर त्यांना ती पर्यावरण विभाग निर्माण करण्याची पण जाग नव्हती। याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं आहे की या महानगरपालिकेला फक्त टॅक्स वसूल करणं आणि कुठल्याही प्रकारे कामं करणं त्याच्या पलीकडे अशी कुठली मानवी जीवनाशी संबंधित कुठल्याही कामामध्ये रस राहिलेला नाही। आपल्या नवी मुंबईचं चित्र दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये आम्ही 6 विषय घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 6 मागण्या केल्या आहेत की नागरी वस्तीला अनुसरून बफर झोन निर्धारित करण्यात यावा, ही आमची पहिली मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की बफर झोनमध्ये येणाऱ्या एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे। एकदा का बफर झोन डिक्लेअर झाला तर ऑटोमॅटिकली आपल्याला कळेल की रहिवाशी एरियाच्या रेडियसमध्ये किती केमिकल कंपन्या येतात, त्याच्यामुळे ते आपल्याला दुसरीकडे स्थलांतरित करता येऊ शकतात आणि ते करणं गरजेचे देखील। तिसरी मागणी आम्ही अशी केली की एफएमसी सेक्टर 26 परिसर जो आहे या परिसरात प्रत्येक 500 मीटरवर चौक आहे, तर त्या चौकामध्ये कायमस्वरूपी तुम्ही धूळ शमन करणारे यंत्र बसवण्यात यावे। आज यांनी मोबाईल व्हॅन खरेदी केलेल्या आहेत, त्या व्हॅन दिवस रात्र धूळ शमन करण्यासाठी 2च व्हॅन आहेत। नवी मुंबई पालिकेसारख्या 5,000 करोड रुपयाचा ज्यांचा वार्षिक खर्च सगळं जमा खर्च ते लोक सादर करतात, त्या महानगरपालिकेकडे केवळ 2च मशीन आहेत। मग ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, म्हणजे प्रदूषणाच्या बाबतीत किती ते उदासीन आहेत। तर त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही प्रत्येक 500 मीटरवर, कारण की हा एफएमसी सारखा हेवी ट्रॅफिकचा परिसर आहे, तर या परिसरामध्ये तुम्ही 500 मीटरवर धूळ शमन यंत्र बसवावे कायमस्वरूपी कुठल्या व्हॅनमध्ये नका बसू, कायमस्वरूपी धूळ शमन यंत्र बसवा, जेणेकरून इकडचे जे काही हेवी पार्टिकल आहेत ते जमिनीवर येतील आणि त्याच्या माणसाच्या श्वासोच्छवासामध्ये त्याचा सहभाग असला नाही पाहिजे। त्याच्यानंतर आमची 5वी मागणी अशी आहे की वाशी सेक्टर 26-28 कोपरीगाव कोपरखेरणे सेक्टर 11 परिसराला प्रदूषण नियंत्रण करण्याच्या बाबतीमध्ये अतिदक्षता परिसर म्हणून घोषित करावा। म्हणजे अतिदक्षता परिसर जर हा घोषित केला, सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जर घोषित केला, तर भविष्यामध्ये कुठलीही प्रदूषणाबाबतीची उपाययोजना करायची असेल तर त्याच्यामध्ये आमचा परिसर हा प्राथमिकदर्शी लक्षात घेतला जावा, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर कोपरीगाव व कोपरखेरणे सेक्टर 11 शेजारील जो नैसर्गिक नाला गेलेला आहे, आपण पाहतोय की वेळोवेळी एमआयडीसीच्या फेलियरमुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल मिश्रित पाणी त्या नाल्यामध्ये येतंय। परत तुर्भ्यामधील ज्या अनेक झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यामध्ये मलनिसारण करण्यासाठी कुठल्याही केंद्राची निर्मिती नाही आहे, त्यामुळे त्यांचं देखील मलनिसारणचं पाणी या नैसर्गिक नाल्यामध्ये मिश्रित होतं, त्याच्यामध्ये अतिशय दुर्गंधीयुक्त वास त्या नाल्यामधून 24
24 तास येत असतो. रात्रीच्या वेळी त्या वासाचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं जर तो सेक्टर 16 आणि 17च्या मधल्या नाल्याला ज्या प्रकारे कॉन्क्रीट करून बंदिस्त केलेलं आहे, तसा जर बंदिस्त केला तर तो प्रश्न कायमस्वरूपी आपल्याला सोडवता येईल. आणि खरं म्हणजे या सगळ्या योजना ज्या असतील किंवा कुठल्याही मागण्या असतील, या अगोदरच महानगरपालिका किंवा तत्सम यंत्रणेला कळायला पाहिजे होत्या, परंतु हे झोपलेले होते. आम्हाला माहिती आहे की केमिकल इंडस्ट्री जी आहे यांच्याकडून तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर लाभ होतो, आर्थिक लाभ. म्हणजे जे काही नवी मुंबईतले राजकारणी आहेत किंवा जे कोण आपले अधिकारी कर्मचारी असतील, यांना या इंडस्ट्रीकडून किती आर्थिक लाभ आहे हे सगळे सर्वश्रुत आहे. सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकजण आपल्या काहीतरी हितसंबंधासाठी काम करतोय. पण आता हे हितसंबंध सोडा, नागरिकांसाठी जागा आणि नागरिकांचा विचार करा. हे नागरिक बसले ते काय असेच नाही बसले, एकदा येऊन यांचं म्हणणं ऐका, तुम्हाला काय म्हणतात हे कळल. आणि जर तुम्ही ऐकत नसाल तर याचा अर्थ तुम्ही गृहीत धरलेला आहे. आणि या बैठकीमध्ये प्रत्येक बैठकीत नागरिकांचा एकच सूर आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार. म्हणजे याचा अर्थ जर सेक्टर 26, सेक्टर 28, कोपरखैरणे सेक्टर 11 आणि कोपरीगाव परिसरामध्ये जर नोटाला मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तर याच्यासाठी सर्वस्वीप्रमाणे या परिसरात होणारं प्रदूषण आणि दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ही जबाबदार राहणार आहे. त्याच्यामुळे वेळेत जागे व्हा आणि आम्ही जागे करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद द्या. धन्यवाद. देखिए, ये हमारा 5वां हफ्ता या 5वां संडे आप कह सकते हैं. हम राइट फॉर द क्लीन एयर के लिए हम लोग यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं. एंड अकॉर्डिंग टू द डेमोक्रेटिक सेटअप ऑफ आवर कंट्री, हमारा ये हक बनता है कि हम प्रोटेस्ट कर सके. और कुछ ऐसी चीज़ें भी हो रही है ऊपर से कि ये प्रोटेस्ट को रोका जाए, और बहुत सारी चीज़ें यहाँ पे फैलाई भी जा रही है. लेकिन मैं ये कहना चाहूँगा, जो ये सोई हुई अथॉरिटीज़ है, जो भी आपका इकोनॉमिक गेन्स है विथ रिस्पेक्ट टू जो भी आपकी MIDC के साथ जो भी नेक्सस है, वो हमको अभी नहीं पता. क्योंकि अभी ये जो पानी है सर के ऊपर से चढ़ गया है. क्योंकि अकॉर्डिंग टू द जो एक हमने थर्ड पार्टी हम लोग अभी एक जांच करवाने वाले हैं थ्रू अ इंस्टीट्यूशन, जो हमें बताएगा कि रियल डेटा क्या है. क्योंकि इनका जो MPCB का डेटा भी जो आ रहा है वो एरेनियस है, उसमें एरर्स है. So we are trying to have a third party analysis, and according to that particular third party, we can't name them for some reasons. वही थर्ड पार्टी जो है उन्होंने ही हमें बताया है हमारे यहाँ पे जो पार्टिकुलेट मैटर है वो 9.5 टाइम्स ज़्यादा है अकॉर्डिंग टू द स्टैंडर्ड्स ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन. तो ये आप समझ सकते हैं कि कितना खतरनाक है. और उसके अंदर एलिमेंट्स कौन से कैडमियम है, क्रोमियम है, कॉपर है, मर्क्यूरी है, लेड है, जिंक है, आर्सेनिक है, बोरॉन है, प्लैटिनम है, और भी दूसरे ग्रुप मेटल है. तो यहाँ पे और प्लस इसमें जो रुथेडियम और ओसीएम है, ये थोड़े तो रेडियो एक्टिव भी है, जिससे और भी खतरनाक लेवल के कैंसर हो सकते हैं. इनफैक्ट स्किन कैंसर भी हो सकता है. तो इसके कारण हम ये एक आपको कहना चाहेंगे, आप 5,000 करोड़ का क्या बोलते हैं महानगर पालिका है, आप कहते हैं हम स्वच्छता में नंबर 3 है. यार क्या झक मारने के लिए नंबर 3 हो आप? मुझे बताइए, स्वच्छता सिर्फ ऊपर से देखावे वाली नहीं होती. हवा अगर स्वच्छ नहीं मिलेगी तो इंसान जिएगा कैसे? यही कहना चाहूँगा. और यही हमारा देखिए अभी जो जन सैलाब है बढ़ रहा है. और अगर रिवॉल्यूशन जो है इट ऑलवेज मेक समथिंग ग्रेट. सो डोंट, जो लोगों को ना इंस्टिगेट करना छोड़ दीजिए. आपका जो नेक्सस है विक्सस अभी भूल जाओ. अभी हम एक इशारा देना चाहते हैं, आप सुधरना है तो सुधर जाओ. मेन मुद्दा एअर पोल्युशन बाबतीत आहे. एअर पोल्युशन जसं आपल्याला माहिती आहे की जे एअर पार्टिकल्स आहेत, जे सध्या एअरमध्ये प्रेझेंट आहेत, जे आपल्या जीवाला हानिकारक आहेत, ते हवेमध्ये प्रेझेंट आहेत. जे आपण AQI जे चेक करतो ते सतत आपल्याला हे नोटिफिकेशन देत असतं की घरात राहा, बाहेर पडू नका, किंवा बाहेर पडताय तर मास्क घाला. तर या मागचं जे रिझन आहे ते काही केमिकल इंडस्ट्रीज आहेत, जे हे सगळे बँड जे पण केमिकल्स आहेत ते खुल्या हवेत सोडतात. जेणेकरून आपण असं नाही करू शकत की नको आहे तर हे आपण नाही घेऊ शकत. ते ऑटोमॅटिकली आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जातंच. ते आपल्या सिस्टममध्ये जाऊन आपले जे लंग कॅपॅसिटी आहे ते इथे इम्पॅक्ट पडतो आहे. ज्या एजमध्ये ॲलर्जी होत नाही त्या एजमध्ये पण आता ॲलर्जी होते. आणि ॲलर्जी याला क्युअर पण नाही आहे. म्हणून जे एअर पोल्युटंट्स आहेत ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठीच आम्ही हा प्रोटेस्ट करतो आहे. तो हा प्रोटेस्ट नेक्स्ट लेवलपर्यंत पोहोचणं हीच इच्छा आहे. 5 हफ्ते लगातार हम इस बात को समझा रहे हैं कि नवी मुंबई में प्रदूषण बढ़ता जा रहा है. और यहाँ पे दिन ब दिन एलर्जिक रेनाइटिस, एस्थमा के बढ़ते हुए केस दूषित हवा से ही उत्पन्न हो रहे हैं. तमाम संबंधित अधिकारियों से हम विनती करते हैं कि जल्द से जल्द
इस प्रदूषण को रोका जाए। धन्यवाद। वीडियो जर्नलिस्ट अनीस बाबा के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।